हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर दिवाळी म्हटलं मी थोडीशी गावाला जाणार आहे। माझ्या भाचीना फ्रॉक शिवलेला आहे, तर ह्या साडीपासून मला हे फ्रॉक बनवायचा आहे आज। हे बघू शकता, दांडिया डिझाइन आहे, खाली दांडिया खेळायचं डिझाइन आहे आणि सिल्क रेशमी सिल्क मध्ये आहे। खूप छान साडी आहे, फक्त 2 ते 3 वेळा मी ही घातलेला आहे। तर म्हटलं भाचीसाठी काहीतरी बनवावा म्हणून मी सुंदर फ्रॉक बनवलेला आहे। तर ह्या साडीपासून मला 3 फ्रॉक शिवायचे आहेत। म्हणजे माझे 2 भाची आहेत, त्यांना एक 6 वर्षाच्या मुलीला आणि 10 वर्षाच्या मुलीला आणि एक 16 वर्षाच्या मुलीला, अशी मला 3 फ्रॉक शिवायचे आहेत। तर बघूत आता ही पहिली फ्रॉक तर झालेली आहे। हे बघू शकता, सुंदर मी फ्रॉक शिवलेला आहे। ह्याची कटिंग आणि स्टिचिंग मी आता पुढे दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नाही केला तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणारच आहे। तर व्हिडिओला सुरुवातच करू। मी ते साडी व्यवस्थित घालून घेणार आहे, म्हणजे पदराचा भाग मी कापून घेणार आहे। आधी पदरावर देखील दांडियाचं प्रिंट आहे, ते कापून घेणार आहे, म्हणजे आपलं फ्रंट बाजूला हे होईल म्हणून ते आधी कापून घेतलेला आहे। पदराचा भाग कापून घेतलेला आहे। आता आपल्याला लांबी घ्यायची आहे। फ्रॉकचं पूर्ण उंची आहे 40 इंच, म्हणजे वरतून 12 इंच कमी करायचं आहे, म्हणजे 28 इंचावर आपल्याला मार्क करून आणि रुंदीला 40 इंच घ्यायचं आहे। म्हणजे 40 × 28 इंच अशा पद्धतीने मी घेतलेला आहे। आणि त्याच प्रकारे अस्तर देखील कापून घ्यायचं आहे। हे असे 2 बाजू कापून घ्यायचे, सेम त्याच पद्धतीने अस्तर थोडंसं कमी कापून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकपेक्षा थोडंसं अस्तर कमी कापून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने कापून झाल्यानंतर 2 पीस देखील मी असे कापून घेतलेले आहे। नंतर आपल्या फ्रंट साईज मी 12 पूर्ण उंची 12 घेतलेली आहे आणि आता फ्रंट साईजला मी पूर्ण उंची 12 इंच घेतलेली आहे आणि कंबर 28चा चौथा भाग 7 इंच, म्हणजे 8 इंचावर मी ठेवून अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलेला आहे। आणि शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि पुढची गळा 3 इंचाचा घेतलेला आहे। मेन फॅब्रिकवर ठेवून अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे। नंतर बॅक साईडची पण अशाच पद्धतीने मी कापून घेणार आहे। ह्याची देखील सेम मेजरमेंट आहे, पूर्ण उंची 12 आणि शोल्डर 5.5 आणि मागचं गळा मी फक्त 3 म्हणजे 2 इंचावर ठेवून घेणार आहे आणि पूर्णपणे स्टिच करून घेणार, पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हे मी 10 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवलेला आहे। तर पुढच्या गळ्यापेक्षा मागे थोडं गळा कमी कापून घ्यायचा आहे। हे बघू शकता, म्हणजे 2.5 इंचावर कापून घ्यायचा आहे आणि खालून 1 इंच मी कापून घेतलेला आहे। तिथे आपल्याला बटन्स नाही तर हुक लावता येतं। अशा प्रकारे डबल स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यावर देखील हे तुम्हाला मुली वगैरे असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता। घरच्या घरी एका साडीपासून आपल्याला हे बनवायचं आहे। मला तर मुली नाही आहे म्हणून मी माझ्या भाचीसाठी मी हे शिवणार आहे आणि राहिलेला भाग मी कापून घेतलेला आहे अशा पद्धतीने। तर व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणारच आहे। नंतर आपल्याला मेन फॅब्रिक घेऊन अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे। असे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत अर्धा इंचावर अंदाजे मी घेत आहे। आधी तुम्ही पिनअप देखील करू शकता, मी अंदाजेच शिवत आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्हीकडे देखील त्याच प्रकारे मी शिवलेला आहे। आता अस्तरचा कपडा देखील ठेवून त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेणार आहे। अस्तरचा कपडा थोडासा कमी घ्यायचा आहे मेन फॅब्रिकपेक्षा। तर मी ते 2 इंचाचा असं कापड घेतलेलं आहे, ब्ल्यू कापड, म्हणजे आपल्याला इथे मी हे शूलेस शिवणार आहे, म्हणजे हे पायपिंगसाठी मी यूज केलेलं आहे दंडाला। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडे देखील करून घ्यायचं आहे। मी अंदाजे शिवत आहे,
2-3 स्टिच मी फिटिंगसाठी थोडंसं कपडा आतून ठेवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की ह्या ट्राय करू शकता घरच्या घरी. तर नंतर आपल्याला दोन्ही अस्तरचं कापड आणि मेन फॅब्रिक धरून 2 इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर अस्तरचा भाग वेगळा करून मेन फॅब्रिक तेवढं स्टिच करून घ्यायचं आहे. वरून 2 इंचावरच आपल्याला अस्तर धरून स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्हीकडे स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर अस्तरचा देखील कापड आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा वेगळा करून स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पूर्ण डबल स्टिच करून घेत आहे फ्रॉकला. आणि आतून अस्तरची बाजू आहे तिथे देखील आपल्याला फिनिशिंग यावं म्हणून आतून स्टिच करून घ्यायचं आहे. ही अस्तरचं कापड आहे आणि 10 वर्षाच्या मुलीसाठी मी हे फ्रॉक बनवत आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. तर मी थोडंसं कपडा ठेवलेला आहे आणि 2-3 स्टिच फिटिंगसाठी मी स्टिच करून घेणार आहे आणि राहिलेला कपडा कापून घेतलेला आहे. खूप छान फिनिशिंग आलेली आहे. नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता. तर राहिलेला भाग मी कापून घेतलेला आहे. अजून 2-3 असं स्टिच मारून घेत आहे. हे मी अंदाजे शिवलेलं आहे. तर इथे हुक लावून घेणार आहे. ही सरळ बाजू आपल्याला करून घ्यायची. हे खूप छान फिनिशिंग आलेली आहे. नंतर मी असं लेस घेतलेले आहे. हे लेस साडीलाच होती तेच मी खाली लावून घेत आहे. तर इथे हुक लावून घेत आहे. खूप छान आपलं ड्रेस बनलेला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. अशा पद्धतीने हे फ्रॉक झालेला आहे. हे 10 वर्षाच्या मुलीसाठी मी बनवलेलं आहे. तर हा फ्रॉक तुम्हाला देखील आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओबरोबर भेटू. तोपर्यंत बाय बाय.